नमस्कार. आपण ज्या वेळेला मुंबईतनं लोकलचा प्रवास करत असतो, बसचा प्रवास करत असतो, अशा वेळेला अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची माणसं भेटतात. आपल्या बाजूला बसलेली असतात. त्यांचा स्वभाव, त्यांच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. मुळात लोकलचा प्रवास आणि बसचा प्रवास करत असताना अनेक प्रवासी मला आजपर्यंत असे व्यसन करताना दिसलेत. छोटी-मोठी व्यसन म्हणजे गुटखा, तंबाखू खाणं अतिशय किळसवाणी असा प्रकार आहे. मी अनेकदा लोकलने प्रवास करत असताना त्यांना अडवलंय, त्यांना थांबवलंय. एखादं तंबाखूचं पान जरी डोळ्यात गेलं तरी त्या माणसाची काय अवस्था होते हे मी अनेकदा अनुभवलंय. अनेकदा वादसुद्धा झालेला आहे. अनेक लोकं सहन न झाल्यानं अशा लोकांना मारहाणसुद्धा केलेली आहे. मी आज हीच गोष्ट सांगणार आहे जी माझ्यासोबत घडली. मी परळमधून प्रवास करत होतो. कुर्ल्याला पोहोचलो. कुर्ल्यातून गडबड घाईत 7:28 ची ट्रेन पकडली आणि ती गाडी मानखुर्दला यायच्या अगोदर थोडीशी गर्दी होती. गवंडीच्या दरम्यान एक इसम आला. त्याने तंबाखू मळली, तंबाखू खाल्ली आणि तो दरवाजात उभा राहून त्याच्या तोंडातनं पिचकाऱ्या मारत होता. खूप अशा भयानक अशा पद्धतीची जी माणसं होती बाहेर उभी राहिलेली ही पिचकाऱ्या मारत होती आणि ती जादूची पिचकारी असं मी त्याला नाव दिलं होतं. मी एक फेसबुकला पोस्टही तशी लिहिली होती. ती पिचकारी त्यानं मारली आणि तीच पिचकारी मागच्या बाजूला जे काही उभे लोक होते त्यांच्या अंगावरती येऊन पडली. त्याच्यातल्या एकाचा आयफोन होता. हा सीन सगळा मी माझ्या डोळ्यानं पाहत होतो. आता काय होणार तर हा तरुण मार खाणार एवढं पक्क झालेलं, कारण त्याने जी पिचकारी मारलेली ती अनेकांच्या अंगावर शिंतोडे उडलेले, प्रचंड रागात होती. लोक पुढच्या स्टेशनची वाट पाहत होती. मानखुर्द आलं. त्या तरुणाला आणि त्याच्या साथीदाराला मागच्या लोकांनी येऊन घेरलं, मारहाण केली. याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की तंबाखू, बस किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा खायला पाहिजे का?